आपलं महाभारत आणि रामायण खोटं आहे असं मी नाही, अख्खं जग भारताला म्हणत होतं. कधीपर्यंत माहिती आहे का, 1930 साली हा जो समुद्र बघताय ना पाठीमागे, ह्याच्यामध्ये थोडे एक अवशेष सापडले होते मूर्त्यांचे वगैरे. त्यानंतर 1963 का नाही, जे पुरातत्व खाते आहे त्यांच्याकडनं पण खोदणी झाली आणि त्यामध्ये ना एक शहर सापडलं त्यात, ज्यामध्ये बंगले होते, रस्ते होते, बगीचे होते, सगळं होतं. मग त्याला सोन्याची द्वारका असं म्हणलं जातं. आता तुम्ही म्हणणार मी द्वारका का म्हणलो, तर द्वारकाच कशावरनं, तर ज्यावेळी ह्याचं मोजमाप केलं ना की आपल्याला नेमकं जे शहर सापडले ते केवढं आहे, तर 12 योजन असं त्याचं माप भरलं. आणि 12 योजन कुठं लिहिलं आहे माहिती आहे का, पुराणामध्ये. कुठं, तर श्रीकृष्णानं प्रशासनासाठी समुद्रदेवतेकडं, म्हणजे त्यांना त्यांची एक शहर निर्माण करायचं होतं, त्यावेळी 12 योजन जमीन मागून घेतली होती. ती याच समुद्रातनं उत्पन्न झाली होती. पण कांधारीनं दिलेल्या शापामुळं का नाही, ती जी शहर आहे ती पाण्याखाली बुडालं, ती ही द्वारका. म्हणून त्याला आज आपण म्हणू शकतो की द्वारका आमची पाण्याखाली बुडले. आता मला सांगा, आता मात्र सगळ्या जगासारखा तुमचा पण विश्वास रामायण महाभारत खरं आहे, हे खरं आहे का नाही, याच्यावर तुमचा विश्वास बसतोय का नाही, कमेंट करून नक्की सांगा.